मंडळी नमस्कार. तर मी संभाजी कदम पाटील नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आहे हनुमान जयंती. तर तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या गावापासूनच शेजारचं गाव आहे मांजर्डे. हनुमान जयंती निमित्त तिथं यात्रा भरत्या भव्य मोठी. तीच यात्रा मी बघायला आलोय आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर यांच्यापासून ब्लॉग सुरुवात केला कारण यांनी मला लगेच ओळखलं आणि विचारपूस केली. एक जण तर म्हटलं चहा पित आहे काय, चहा काय नको म्हटलं. आणि काय सांगितलं उद्या कुस्त्या येते तुमच्या इथं खरं. आणि यांनी एक बातमी सांगितल्या देवा थापा. तुम्हाला माहितच असेल देवा थापा जरा फेमस आहे, इन्स्टाला त्यांनी बघत असाल तर त्याची एंट्री उद्या मांजरड्यात होणार आहे. तर आपण एक पॉम्पलेट आहे त्याचं बघणार आहे, चला बघूया. तर मंडळी उद्या होणाऱ्या मोठ्या मैदानात हे पॉम्पलेट आहे. इथं दिसतंय बघा 2.5 लाखापासून ते 31,000 पर्यंत अशी 15 मोठ्या कुस्त्यांचं मैदान इथं होणार आहे. आणि त्यात प्रमुख आकर्षण आहे बघा देवा थापा आणि अमित कुमार पैलवान. 1.5 लाखाची कुस्ती होणार आहे मंडळी. तर ही यात्रा खूप मोठी असते मला असं समजलं, तसंच दिसायला लागले. सगळ्या गावाला लाइटिंगनं सजवलंय. इकडं माझ्या मागच्या बाजूला स्टँड दिसते आणि समोरच्या बाजूला इकडं मारुती मंदिर आहे बघा. आपण मारुती मंदिराकडे जाणारच आहे. त्याच्या आधी इथं एक आपला फॉलोअर्स आहे, आत्ताच फॉलो केले त्यानं, मला सांगत होता आधीच केले. त्याचं नाव आहे प्रेम आणि त्याचा व्यवसाय पण आहे त्या पप्पांचा आणि त्याला नाव दिलंय प्रेम वडापाव सेंटर. तर म्हणतोय मला फॉलो केले, आमचा जरा गाडा दाखवा. दाखवला बघ, थँक्यू. तर म्हण तर चला आता जाऊया मारुती मंदिराकडे. हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. काय हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी मारुती रायाचं दर्शन घेतलंच आपण. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला. माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल वाहनं. तर गावातली सगळी जेवढी वाहनं आहेत तेवढी इथं आणून मारुती राया पुढे त्याच्या श्रीफळ वाढवून पूजा केली जाते. तर चला बघूया. लवकरात लवकर आपली वाहने 2 वाहनाला हनुमान जयंती उत्सव यात्रेनिमित्त आपण मारुती रायाचं दर्शन केलं आणि वाहनांचं पूजन पण बघितलं. त्यानंतर यात्रा याच्याशिवाय होत नाही बरं का. खायला प्यायचं आणि खेळायचं. तर पहिले बघून घेऊया. बघा ही यात्रेत एवढं स्टॉल लागलेत आईस्क्रीमचं आणि वातावरण झाले पावसाचं. आता थोड्याच वेळात बहुतेक पाऊस येणार आहे बरं का. यांना काय का बघा पावसाचं कशाचं काय, वरनं पाऊस पडायला लागलाय बारीक. पर्यंत काय सुट्टी नाही, खेळायचं चालूच आहे. काय काय आले बघून घ्या. पाळणं आल्या, ते मिकी माऊस आले आणि भेळचे गाड्या आहेत. आणि तिकडे काय ह्याला बोलतात काय माहित नाही मला. तर पाणीपुरीचा स्टॉल लावलाय बघा दादानं. काय काय बरं आहे का. शूटिंग घेऊन झाले. ही कधी फिरते म्हणून मी वाट बघत थांबलो. ही काही लवकर फिरना. ते लागलाय भाव आज ठोकाठुकी करायला. हे काय आज लवकर फिरत नाही. मी पावसात गावणार. चला इथनं हलतो आपलं.
हॅलो ब्राह्मण कंपनी बरोबर 6:30 वरती येत आहे. तुम्हाला पण. उपस्थित राहायचं आहे. मंडळी तर घरी परत निघालोय. जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न केलाय मी. आणि 2 कामं पण आहेत. एक तर आमच्या आरोळ्यात गॅदरिंग आहे लहान मुलांचं, आणि दुसरी गोष्ट पाऊस पण यायला लागलाय, कधीही येऊ शकते, त्यामुळे निघालोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असा, आणि ध्यानात ठेवा उद्या देवा थापा येणार आहे मांजरड्यात. तर जवळच्या आसपासच्या पंचकृषीतील सर्वजण बघायला येऊ शकतात बरं का. आणि मी पण जमलं तर जाणार आहे आणि शूटिंग पण करणार आहे. तर चला आजचा ब्लॉग इथं संपवतो. धन्यवाद. परत भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.